नाशिक त्र्यंबकेश्वर महाकुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून त्याचा जागतिक स्तरावर नावलौकिक होणार आहे. या नियोजनात सर्व साधू महंतांचे योगदान अत्यंत मोलाचे असून सर्व विकास कामे युद्ध पातळीवर आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मंगळवार 3 फेब्रुवारी 2026 रोजी त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने विविध आखाड्यांमध्ये सुरू होणाऱ्या कोट्यवधींच्या विकास कामांचे भूमिपूजन मंत्री महाजन यांच्या हस्ते पार पडले. श्री पंचदशनाम जुना आखाडा येथे मुख्य समारंभ आयोजित करण्यात आला होता. मंत्री महाजन यांनी जुना आखाडा, आवाहन, अग्नी, महानिर्वाणी, आनंद, निरंजनी, बडा उदासीन आणि नया उदासीन अशा सर्व 10 शैवपंथ आखाड्यांना भेटी देऊन नारळ वाढून कामांचा श्री गणेशा केला. विकास कामे करताना गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नका, असे कडक निर्देश त्यांनी शासकीय यंत्रणांना दिले. आखाड्यांच्या कामांसोबतच त्र्यंबकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन घाटाच्या बांधकामाचाही शुभारंभ करण्यात आला. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरिगिरीजी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील होत असलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या सोहळ्याला अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरीजी, कोषाध्यक्ष महंत शंकरा आनंद सरस्वती, विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेराम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेते यांच्यासह विविध आखाड्यांचे महंत व साधू संत मोठ्या संख्येने उपस्थित होते.